उपलब्ध लाभांमध्ये 1/4/2004 अंगी निगमित करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रदान करता येईल. IFSC मध्ये अतिरिक्त कार्यक्रम आकर्षित करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी मी इतरसह IFSC मध्ये स्थापित जलयान विमा कार्यालय वैश्विक कंपन्यांच्या ट्रेजरिंग केंद्रांसाठी विशिष्ट लाभांचा प्रस्ताव करते आहे. याशिवाय IFSC मध्ये प्रारंभ करण्याच्या निर्णायक तारखेला 5 वर्षांपर्यंत वाढवून 21/3/2030 पर्यंत काळ देण्यात आला आहे. श्रेणी 1-2 AIF आणि संरचना अशा इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे. मी या संस्थांना प्रतिभूतींपासून होणाऱ्या लाभांपासून कराधनाच्या निश्चितता प्रदान करण्याचा प्रस्ताव करते. संवर्धन आणि पेन्शनद्वारे संरक्षण क्षेत्रामध्ये वित्तपोषणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी मी गुंतवणुकीची तारीख 5 वर्षाला वाढवून 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव करते आहे. मध्यम वर्गासाठी विशेष लक्ष देऊन वैयक्तिक सुधारणा विकसित भारताच्या आमची यात्रेमध्ये लोकशाही आणि मागणी हे आमचे मुख्य सहाय्यस्तंभ आहेत. मध्यम वर्ग भारताच्या विकासासाठी शक्ती प्रदान करत आहे. प्रधानमंत्री माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये सरकारनं राष्ट्रीय निर्मितीमध्ये मध्यम वर्गाच्या उत्तम ऊर्जा आणि क्षमता मध्ये विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या योगदानाला पाहता आम्ही त्यांच्या कराच्या बोजाला वेळोवेळेला कमी केला आहे. 2014 नंतर शून्य कर 2.5 लाख केलं गेलं होतं, ज्याच्यामुळे 2019 वरून 5 लाख केलं गेलं होतं. 2023 मध्ये 7 लाख केलं गेलं. हा मध्यम वर्गाच्या करदात्यांवरती आमच्या सरकारचा विश्वासला दर्शवता आहे. आणि मला हे करताना प्रसन्नता होते की नव्या कर व्यवस्थेअंतर्गत 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्न अशी विशिष्ट दर आयसारख्या पुंजीगत असून 1 लाख प्रतिमा कोणत्याही आयकर देय नसेल. Average income of 1 lakh per month other than the special rate income such as capital gains under the new regime. This limit will be 12.75 lakh for salaried taxpayers due to the standard deduction of 75,000. Slabs and rates एका महिन्यासाठी 15 changed across the board to विशिष्ट benefit all जसं पुंजीगत taxpayers. लाभाला सोडता The new मी structure will व्यवस्थामध्ये substantially ही जी reduce ती the 12.7